नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाची गणित मराठी माध्यम भाग 1 संकलित मूल्यमापन 2 प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 9वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 9वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। पहा या ठिकाणी अंतर्गत मूल्यमापन प्रश्न देण्यात आलेले आहेत। व्हिडिओला काही होत असेल तर व्हिडिओ थांबवून संपूर्ण प्रश्नपत्रिका व्यवस्थित वाचायची आहे। एकूण 50 गुणांचा पेपर आहे। प्रश्न पहिला व दुसरा 10 गुणांसाठी आहे आणि प्रश्न 3 ते प्रश्न 9 पर्यंत 40 गुण आहेत। लेखी चाचणीवर आधारित प्रश्नपत्रिका। प्रश्न तिसरा, खालील उपप्रश्न सोडवा। एकूण 6 गुणांसाठी आहे। त्यातील अ प्रश्न हा 3 गुणांसाठी आहे। वर जी माहिती दिलेली आहे ती वरील माहिती आणि आराखड्याच्या आधारे 2 चलातील 2 रेषीय समीकरणे तयार करा। माहिती तुम्ही वाचायची आहे। पहा, जो बहुपर्यायी प्रश्न असणार आहे त्या बहुपर्यायी प्रश्नातील अचूक उत्तराचा पर्याय क्रमांक चौकटीत लिहायचा आहे। उत्तर x अधिक y बरोबर 10, 4x अधिक 3y बरोबर 37। ब प्रश्न, रीनाकडे स्नेहापेक्षा जास्त रक्कम आहे। रीनाने आपल्या जवळील रकमेतून 15 रुपये स्नेहाला दिले तर दोघींकडील रक्कम समान होते। मात्र रीनाला स्नेहाने 5 रुपये दिले तर रीनाजवळील रक्कम स्नेहाजवळील रकमेच्या 5 पट होईल। तर स्नेहाकडे असलेली मूळ रक्कम किती? 3 गुणांसाठी आहे हा प्रश्न। आपण उदाहरण सोडवलेले आहे। स्नेहाकडे असलेली मूळ रक्कम 15 रुपये आहे। प्रश्न चौथा, खालील उपप्रश्न सोडवा। प्रश्न चौथा हा 8 गुणांसाठी आहे। त्यातील अ प्रश्न 1 गुणासाठी आहे। श्री शर्मा यांनी 2023-24 मध्ये मिळवलेल्या उत्पन्नाचे कर आकारणी वर्ष पुढीलपैकी कोणते? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 2024-2025। पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे, म्हणून आपण पर्याय क्रमांक 3 त्या ठिकाणी चौकटीत लिहिलेले आहे। ब प्रश्न, श्रीमती माने यांचा आयकर 29,800 रुपये असेल व त्यावर त्यांना 2% शिक्षण उपकर आणि 1% माध्यमिक व उच्च शिक्षण उपकर देय असेल तर एकूण आयकर किती भरावा लागेल? त्या ठिकाणी आपण उदाहरण सोडवलेले आहे। श्रीमती माने यांना 30,694 एकूण आयकर भरावा लागेल। क प्रश्न, खालील सारणीमध्ये दिलेल्या व्यावसायिकांच्या सन 2023-24 मधील करपात्र उत्पन्नाचे निरीक्षण करून करपात्र उत्पन्नावर आयकर भरावा लागेल किंवा नाही ते लिहा। 2 गुणांसाठी आहे। शिक्षक 45 वर्षे 6,25,000 आयकर भरावा लागेल, होय। वकील नाही। डॉक्टर होय। आणि 4 अभियंता वर्षे 25, करपात्र उत्पन्न 2,50,000 आयकर भरावा लागणार नाही। ड प्रश्न, श्री जोशी यांचे एकूण वार्षिक उत्पन्न 6,55,970 रुपये आहे। त्यातून त्यांनी खालील प्रमाणे गुंतवणूक केली। विमा हप्ता 72,000, भविष्य निर्वाह निधी 84,000, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र 24,000। या गुंतवणुकीवर कलम 80C अन्वये वजावट घेतल्यानंतर श्री जोशी यांचे करपात्र उत्पन्न किती होते हे काढा। त्या ठिकाणी आपण उदाहरण सोडवलेले आहे आणि करपात्र उत्पन्न आहे 5,05,970। प्रश्न 5वा, खालील उपप्रश्न सोडवा। एकूण 3 गुणांसाठी आहे। मी प्रश्न पूर्ण वाचत नाही, त्यामुळे आपला व्हिडिओ जास्त मोठा होईल। वय 45 वर्षे, मासिक पगार 50,475 गुणिले 12, कारण पूर्ण वर्षाचा पगार आपल्याला काढायचा आहे 6,05,700। त्यातून भविष्य निर्वाह निधी 60,000, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र गुंतवणूक 70,000, विम्याचा वार्षिक हप्ता 25,700। एकूण गुंतवणूक आहे 1,55,700। एकूण आयकर येणार आहे 10,593। प्रश्न 6वा, खालील उपप्रश्न सोडवा। प्रश्न 6वा 11 गुणांसाठी आहे। त्यातील अ प्रश्न 1 गुणासाठी आहे।
जर a छेद b बरोबर p छेद q तर a छेद p बरोबर किती? सकारण उत्तर लिहा. a छेद p बरोबर b छेद q. एकांतर क्रिया. ब प्रश्न 2 गुणांसाठी आहे. 1 असत्य, 2 सत्य, 3 सत्य, 4 सत्य. क प्रश्न 3 गुणांसाठी आहे. ड प्रश्न 5 संख्या परंपरित प्रमाणात असून त्यातील पहिले पद 5 व शेवटचे पद 80 आहे तर त्या संख्या शोधा. 4 गुणांसाठी आहे तो प्रश्न आणि त्या 5 संख्या आहेत 5, 10, 20, 40 आणि 80. पुढे आहे ई प्रश्न. ताशी 60 किमी वेगाने ठराविक अंतर 2 तासात पूर्ण होते तर तेच अंतर 3 तासात पूर्ण करण्यासाठी लागणारा वेग टिंबटिंब किलोमीटर तास असेल. त्याचा पहिला पर्याय बरोबर आहे 40, म्हणून आपण त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 लिहिले आहे. प्रश्न 7वा. खालील उपप्रश्न सोडवा. 3 गुणांसाठी आहे. त्यातील अ प्रश्न 1 गुणासाठी आहे. 25 35चा वर्गमध्य पुढीलपैकी किती असेल? त्याचे उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे 30, म्हणून आपण पर्याय क्रमांक 4 चौकटीत लिहिले आहे. ब प्रश्न. खालील सारणीतील माहितीवरून अखंडित वर्ग असणारी वारंवारता वितरण सारणी तयार करा. 2 गुणांसाठी. पुढे आहे प्रश्न 8वा. खाली संचित वारंवारता सारणी पूर्ण करा. 3 गुणांसाठी आहे. आपल्याला वारंवारता सारणी पूर्ण करायची आहे. प्रश्न 9वा. खालील उपप्रश्न सोडवा. एकूण 6 गुणांसाठी आहे. त्यातील अ प्रश्न 1 गुणासाठी आहे. पुढील सामग्रीचा बहुलक काढा. 29, 25, 29, 23, 22, 29, 25, 23, 27, 29. संख्येची वारंवारता खालीलप्रमाणे आहे. त्यामुळे बहुलक म्हणजे सर्वात जास्त वारंवारता असलेली संख्या जी 29 आहे. ब प्रश्न. खाली दिलेल्या माहितीचा मध्य काढा. 2 गुणांसाठी आहे. अगोदर आपण संख्या चढत्या क्रमाने लिहिल्या. मध्यकचे सूत्र मध्यक बरोबर तिसरी संख्या अधिक चौथी संख्या भागिले 2. उत्तर आले 71. क प्रश्न. खाली दिलेल्या सामग्रीचा मध्य 28.5 आहे तर पी ची किंमत शोधा. 3 गुणांसाठी आहे हा प्रश्न. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 9वी गणित भाग 1 संकलित मूल्यमापन 2 प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.